दलितांना शिक्षणाचा सुद्धा अधिकार नव्हता। आमची गलती नसून ज्यामध्ये 2 दलित लेकरांवर अत्याचार होतो। ST SC OBC येथील कॅटेगरीच्या लोकांना आता पण UGC बिल 2026 काय आहे हे माहीतच नाही। जे भेदभाव करणारा आहे त्याच्यावर गुन्हा दाखल होतो। UGC बिल 2026 याला आज न्यायालयाने रोख ठेवली, म्हणजेच त्याच्यावर या कायद्यावर रोख ठेवली। काऊन ठेवली? यामध्ये काय मुद्दे होते, काय तरतुदी होत्या आणि संपूर्ण भारतात याला का विरोध दर्शवत आहेत लोक आणि कोण समर्थन करत आहेत आणि कोण विरोध करत आहेत, तर त्यामध्ये तरतुदी काय होत्या? तर जे केंद्र सरकारने संमत केलं होतं पण न्यायालयाने त्याच्यावर रोख ठेवली, त्याच्यात कोणत्या तरतुदी होत्या त्याच्यामुळे न्यायालयाने रोख ठेवली? पुन्हा संपूर्ण भारतात त्याचा विरोध करत आहेत लोक। का विरोध करत आहेत? तर सोप्या भाषेत सांगायचं गेलं तर त्याच्यामध्ये तरतुदी अशा आहेत। सर्वप्रथम मी सांगतो की UGC काय आहे। UGCचा अर्थ होते युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन। UGC हे एक कमिशन आहे जे ठरवते की युनिव्हर्सिटीमध्ये काय काय चालू होईल। जसं की आपण NEP बघतो, आपण नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 हे चालू केलं तर 2020ला लागू आलं 2024ला। तसंच हे पण एक बिल होतं 2026मध्ये, ज्यामध्ये सांगण्यात आलं की SC ST OBC महिला असो किंवा अपंग असो यांच्यावर जर जातीवरून भेदभाव होत असेल किंवा यांचे शारीरिक त्याच्यामध्ये कमजोरी असेल त्याच्यावरून भेदभाव होत असेल तर जे भेदभाव करणारा आहे त्याच्यावर गुन्हा दाखल होतो, अशी तरतूद होती। आता विरोध का करत आहेत लोक याचा? कारण की यामध्ये जनरल कॅटेगरीवाल्याचं नाव आणि याचा सर्वात जास्त विरोध जनरल कॅटेगरीवर करतात। जनरल कॅटेगरीवाल्याचं असं म्हणणं आहे की तुम्ही यांना विशेष सवलत दिली, मात्र यांनी जर त्या सवलतीचा दुरुपयोग केला आणि आम्हाला जर त्यांनी अटक केलं तर त्यामध्ये आमचं नुकसान होते। आमची गलती नसून पण आपल्याला भूतकाळात 2 उदाहरणं पाहायला भेटतात दलितांचे, ज्यामध्ये 2 दलित लेकरांवर अत्याचार होतो। त्यांनी असंच जातीभेदामुळे आत्महत्या केली। एक म्हणजे रोहित वेमुला, ज्याची आत्महत्या 2016मध्ये हे प्रकरण घडलं होतं त्याचं, आणि एक होतं पायल तावडे। हे जे दोन्ही पण आपण मुलं बघतो, एक मुलगा आणि एक मुलगी, त्यांची आत्महत्या या जातीभेदावरूनच झालेली आहे। यामुळे हे बिल पास करण्यात आलं। मात्र न्यायालयाने याच्यावर रोख ठेवली, कारण की यामध्ये जर कोणता दलित मुलगा असेल त्याने कोणत्या जनरल कास्टवाल्यावर बिनकामीचा आरोप टाकला तर ते अटक होऊ शकतो यामुळे, कारण की या बिलमध्ये स्पष्ट उल्लेख नाही आहे कशाचा। आता त्याचा विरोध जनरल कास्टवाले जास्त करतात, मात्र ST SC OBC येथील कॅटेगरीच्या लोकांना आता पण UGC बिल 2026 काय आहे हे माहीतच नाही। याचा विरोध का करत आहेत? न्यायालयाने त्याच्यावर रोख ठेवली तरी पण याला माहीतच नाही की हे बिल आहे काय, कोणासाठी आहे। आणि जे म्हणतात ना की हे भेदभाव कशाला जातीच्या आधारावर, तर आपण जर भूतकाळात बघितलं ना तर दलितांना शिक्षणाचा सुद्धा अधिकार नव्हता। ज्याला सवलती मिळाल्या त्यांच्याकडून त्याच्या सवलती तुम्ही का हिरावत आहे? तुम्हाला अहंकार आहे ना की आम्ही असे आहे, आम्हाला कोणाचं हे पाहिजे नाही ते पाहिजे नाही, तर मग कशाला पाहिजे तुम्हाला काय? हे माझंच म्हणणं नाही तर बाकी सर्व दलित मुलांचं आहे। अरे त्यांच्यावर अत्याचार का होतो? काय फरक काय आहे तुमच्यातून त्यांच्यात? जी आपण जाती प्रथा घेऊन येत असतो त्याला तुम्ही आता पण सांभाळायले। अर्थामध्येच जातीभेद होतो। स्वामी विवेकानंदांनी म्हणलं, जर आजचा युथ जाती धर्मात फसून असेल तर भारताचा विकास होऊ शकत नाही। याला कधी समजता तुम्ही आम्हाला सवलत भेटायली तुम्ही खुश व्हा, तुम्हाला सवलत भेटायली तर आम्ही खुश होतो, मात्र यामध्ये कोणाचं नुकसान होत नाही या दृष्टीने तुम्ही समजा बघा। सर्वोच्च न्यायालय जे काही निकाल देईल ते आपल्याला स्वीकार करायच लागेल, कारण की आपल्या संविधानात सांगलेलं आहे कायदा आपल्यासाठीच बनतो, इतर लोकांसाठी बनत नाही। एवढंच सांगण्याचं तात्पर्य आहे की जातीभेद करू नका, काही नाही राहिले हिच्यात। स्वतः डेव्हलप व्हा, कंट्रीला डेव्हलप करा आणि आपलं आयुष्य जगा। धन्यवाद।